नमस्ते. कसे आहात आपण सगळे? मी पण छान आहे. हे बघा, जनरली असं म्हटलं जाते, वयाप्रमाणे शहाणपण येते म्हणून. आता हे वयाप्रमाणे येणारं शहाणपण म्हणजे काय? अगदी सोपं आहे. वयाप्रमाणे शहाणपण येते, बरोबर आहे. आणि वयाप्रमाणे शहाणपण येते म्हणजे हे कुठलं शहाणपण येते? हे शहाणपण म्हणजे काय आपण बदलू शकतो, काय आपण बदलू शकत नाही, आणि असले सर्कमस्टन्सेसमध्ये आपण कसं वागायचं हे सगळं आपल्याला कळते. तुम्ही लोकांनी म्हणताना ऐकलं असेल, हे केस काय नुसतेच पांढरे झालेले नाहीये, उन्हानं पांढरे झालेले नाहीयेत. हे कशानं पांढरे झालेत? वयानं पांढरे झालेत. म्हणजे मला तेवढा अनुभव आहे आणि अनुभवामुळे माझे केस पांढरे झालेत. म्हणजे मला अनुभवाचं ज्ञान मिळालेलं आहे. म्हणजे हे अनुभवाचं ज्ञान काय हे थोडक्यात सांगायचं तर, काय करायचं आणि काय करू नये. ओके, ते आपण पहिल्या 3 गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. आणि काही जगात अशा गोष्टी आहेत ज्या आपण बिलकुल बदलू शकत नाही. आपण बदलू शकत नाही त्या. हे पहिलं काय? जगात अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण बदलू शकत नाही. आणि दुसरं, आपल्याला त्या गोष्टी मान्य करण्याचं, त्या गोष्टी एक्सेप्ट करण्याचं धैर्य पाहिजे. आपल्याला त्या गोष्टी एक्सेप्ट करण्याचं धैर्य पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, हे परत तुम्हाला अनुभव आणि तुमचं एक्सपिरियन्स, तुमचं वय शिकवते. तुम्हाला माहिती पाहिजे काय आपण बदलू शकतो आणि काय आपण बदलू शकत नाही. ही विवेक बुद्धी आपल्याला यायला पाहिजे. आणि ही वयाप्रमाणेच येते. मी अनुभवानं सांगते. लहान असताना आपण मुलांना कित्येक वेळा सांगतो, कळत नाही त्यांना. नो डाऊट त्या वयाला आपल्यालाही कळत नव्हतं. आपल्यालाही आत्ता काही गोष्टी कळायला लागल्यात. पण मी कशासाठी सांगते म्हणजे, आम्हाला कळल्या नाही पण आम्हाला आत्ता कळले म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कुठेतरी त्याचा फायदा होईल. आता फॉर एक्झाम्पल, काळ तुम्ही बदलू शकता का? काल काय घडून गेलं तर आज तुम्ही बदलू शकता का? गेल्या वर्षी तुम्हाला टायफॉइड झाला होता, तुम्ही आजारी पडला होता, तुम्ही तर बदलू शकता का? आज नाही. म्हणजे जे घडून गेले, जे संपले, जे भूतकाळ आहे, तर आपण काही आज बदलू शकत नाही. तुमचा मित्र तुमच्याशी भांडला गेल्या वर्षी, आज तुम्ही तर बदलू शकता का? नाही. ते घडून गेल्या गोष्टींबद्दल आपण काही बदल करू शकत नाही. दुसरी गोष्ट, लोक काय म्हणतात, काय विचार करतात, हे किंवा काय बोलतील हे आपल्या हातात नाही. त्याचा रिमोट आपल्या हातात नाही. लोक काही म्हणतील, एम आय राईट? दुसरा समोरच्यानं कसं बोलावं, काय बोलू नये हे आपल्या हातात आहे का? आपला कंट्रोल आहे का? त्याचा रिमोट आपल्या हातात आहे का? नाही. पुढचं, आपण आपलं वय
आपण थांबवू शकतो का? लहान मूल जन्मते तर मोठं होते आणि आपण सिनियर सिटीजन्स होतो, आपले केस पांढरे होतात, हातपाय दुखायला लागतात, हे काही आपण थांबवू शकतो का? नाही. आपला बायोलॉजिकल एज आपण थांबवू शकत नाही. त्यामुळे आपण तर एक्सेप्ट केलं तरच आपण वी विल ग्रो ग्रेसफुली. त्यामुळे ग्रेसफुली ग्रो करायला आपण आपलं वय एक्सेप्ट करायला पाहिजे. कोणी आजी म्हटलं म्हणून लगेच त्यांच्याशी भांडायला जायचं का? नाही. आपण आपलं वय एक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे. हे बघा, परत मार्क माय वर्ड्स, बायोलॉजिकल एज आपले हातात नाही तर आपण मान्य करायला पाहिजे आहे तसं. पण सायकोलॉजिकल एज इज इन युअर हँड. सायकोलॉजिकल एज आपल्या हातात आहे. मग आपण असेल आपलं वय झालेलं, पण आपण वय वर्ष 20 किंवा 30 वर्षाचे युवकांसारखं वागू शकतो, बोलू शकतो, काम करू शकतो. तुमचे आयडियल्स बघा. आता माझे आयडियल्स म्हणाल तर आशा भोसले आणि अमिताभ बच्चन. अजूनही बघा आशा भोसले कसं गाणं म्हणतात, कसं इंटरव्ह्यू घेतात. रविशंकरांचा इंटरव्ह्यू घेतले ते 90+ वयात. जस्ट इमॅजिन. बघा काय त्यांचं कॉन्फिडन्स. त्यामुळे आपलं सायकोलॉजिकल एज आपण आपल्या हातानं आपले नियंत्रणात ठेवू शकतो. आपलं वागणं, बोलणं, आपण आपलं शारीरिक कसं ठेवायचं, फिजिकल, मेंटल, इमोशनल, एव्हरीथिंग. त्यामुळे सायकोलॉजिकल एज तुमचे हातात असू शकते. आणि वेदर, आता पाऊस, पाणी, कधी खूप थंडी पडते, हे सगळं आपल्या हातात आहे का हो? आपण कंट्रोल करू शकतो का? नाही. तर एक्सेप्ट करायला पाहिजे. ट्रॅफिक आपल्या हातात आहे? नाही. कधी ट्रेन लेट होते, कधी कॅन्सल होते, कधी विमान फ्लाईट कॅन्सल होते किंवा लेट होते. ह्या गोष्टी आपले हातात नाही. त्यामुळे त्या गोष्टी आपण एक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल मॅडम ते काय आपल्या हातात आहे हो? ह्या गोष्टींना कसं रिॲक्ट व्हायचं हे आपले हातात आहे. हे आपले हातात आहे. नाही तर अगदी पाऊस पडला, तुम्ही बाहेर निघालात, धो पाऊस पडायला लागलाय, तुम्ही जाऊ शकत नाही म्हणून अगदी घरात किरकिर किरकिर करत बसला की होते का? नाही. एक्सेप्ट इट. एक्सेप्ट इट ॲज गॉड्स विश. कधी कधी काही घटना घडल्या तरी हे देवानं दिलेला आहे गिफ्ट, देवाची विश आहे ही म्हणून समजा. आणि हे समजून घेणं हे आपल्याला देवानं दिलेलं गिफ्ट आहे. अकॉर्डिंग टू आवर एज, आपलं एज होते तसं आपण हे सगळं समजूतदारपणा आपल्याला येतो, आपल्याला मिळते. हे आपल्याला वयानं दिलेलं गिफ्ट आहे. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला नाही ते चिडचिड करायचं, भांडायचं, राग करायचा नाहीये. नो डाऊट लहान असताना मुलं करतात, पण ॲज वी आर ग्रोईंग वी विल नो टू एक्सेप्ट इट. आपले हे केस मी म्हटलं अनुभवानं पांढरे झालेत म्हणतो आपण. हल्ली आपण काळे करतो त्यामुळे ते दिसत नाहीयेत, पण ओरिजिनली ते पांढरे असतात. ते पांढरे केस झालेले अनुभव आहे का नाही, हा अनुभव आपल्याला हेच शिकवतो. प्रत्येक गोष्ट आपले मनासारखी घडेल असं नाहीये.
आपले मनाविरुद्ध घडली की म्हणा हे देवानं असं विचार केलेला आहे, देवाची विश आहे, त्यामुळे ओके आय विल एक्सेप्ट इट. ही आपल्याला शिकवण येते, ही वयाप्रमाणे येते. म्हणजे वय आपल्याला शिकवते व्हॉट टू एक्सेप्ट अँड व्हॉट नॉट टू एक्सेप्ट. ही आपल्याला शिकवण आपलं एज देते असं मला वाटते. तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटते तेवढं मला कळवा. अच्छा, हॅव ए गुड डे.